70 फूट रस्त्यावरील दुकानं बंद करण्याचं आवाहन करणाऱ्या माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह माकप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला। बंद यशस्वी करण्यासाठी माकपच्या वतीने MIDC परिसरातील यंत्रमाग कारखाने बंद करण्याचं आवाहन केलं होतं। विडी कारखाने बंद होते, काही यंत्रमाग कारखाने सकाळच्या सत्रात सुरू होते। दरम्यान दुपारी 12च्या सुमारास 70 फूट भाजी मार्केट या परिसरात दुकानं बंद करण्याचं आवाहन करताना माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पूर्व भागात सोलापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। मराठा समाजाला आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण, हम सब एक हैं, 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 हम सब एक हैं। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, तर जाऊ दे ना। मला विनंती आहे आपल्याला, आम्ही आमचे काम करू लागलो, पोलिसांचं काम कमी करू माझी गाडी आणा, तुमच्या गाड्या आम्ही तयार आहे ना। तुम्ही जन्मभर घाला आम्हाला, लोकांकरता लागत राहा।